नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण काहीतरी इंटरेस्टिंग करायला जातो. आपण खेकडे पकडायला जातो होलामध्ये. तर बघूया, आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि हे बघा सगळे काळोख झालं इकडे. तर बघूया, इथे आपल्या बाजूला की होळ आहे, तिथे आपण चाललो खेकडे पकडायला. सोबत दीपेश आणि राजूदादा आहे. तर बघूया आपल्याला काय खेकडे भेटतात का आणि काय एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला शेअर करतो. बघा आपण चाललो ह्या रस्त्याने. आपल्याकडे बॅटरी नाही का रे मग दुसरी. आणि सोबत आहे रोहन, दीपेश आणि राजू दादा. तर बघूया आपल्याला काय भेटते का. आज जवळच्या होळातच जातोय आपण. आणि हे बघा, होळाला एवढं पाणी आलंय की ते त्याचं पाणी इकडे बाहेर सुद्धा येते. ओपलीचं पाणी, ओपलीचं. हे थांबे, आता हे पडलं असतं. दीपू फोन आला तुझा. आणि हे बघा माझी हालत बघा काय बेकार आहे. पोलीस हा राहू द्या, चल आम्ही करतो चल. आणि बघा कसं रस्त्यातून जायला लागते. एक बॅटरी आहे आपल्याकडे छोटी आणि आपण फुल पॅन्ट घालून आले. तर आपली थोडीशी वाट लागली. आणि बघूया आपला नशीब काय चमकतंय का, आपल्याला काय खेकडे भेटतात का. असे रात्रीचे खेकडे पकडले जाणं थोडं रिस्की पण असतं, पण रिस्क घेतलीच पाहिजे. आणि बघूया आपल्याला काय खेकडे भेटतात का. हे बघ इकडे आमचं गाव आहे खाली. आणि हे दोघं ते काही गावचे असल्यामुळे पटापट पुढे चालतात. आणि माझी ही वाट लागली पूर्ण धावता त्यांच्या मागून. पण बघूया काय भेटते काय. होळाला पाणी, बापरे होळाला पाणी तर खूपच आहे. पण असे खेकडे पकडण्यासाठी थोडं पाणी कमी लागतं. तर मला वाटते पहिलाच एक खेकडा भेटलेला आहे. हे बघा एक पहिलेच चिमोरी भेटलेली आपल्याला, एक मस्त दीपेक्षनी पकडले. आणि हे बघा होळाला पाणीच खूप आहे, जास्तच आहे. होळाला खूप पाणी जास्त आहे आणि शक्यता आम्ही मोबाईल पडण्याची भीती पण असते. तर आपण पहिले नीट मोबाईल पकडू. हे बघा सर्च मोहीम सुरू झालाय, चिमोऱ्या पकडण्यासाठी आला आपण. आणि दीपेशला वाटतं चिमोरी भेटलेली आहे. अजून एक भेटली का दिव्या. आणि ही एकदम छोटी चिमोरी आहे बघा, एक छोटी चिमोरी आहे. अशा तरी 2 चिमोऱ्या भेटल्यात आपल्याला. 2 चिमोऱ्या भेटल्या. आणि मला वाटतं इथे पण एक चिमोरी आहे अजून. तिथून पण चिमोरी भेटल्या. तिसरी चिमोरी भेटल्या मस्त. आणि आमच्याकडे भोवणी झालेली आहे चिमोऱ्यांची. तर बघूया आपल्याला अजून पुढे काय काय भेटतात ते. हे बघा हे एक्सपर्ट आहे ते दोघं. आणि हा दीपू तर डायरेक्ट हातचाल टाकतोय. आणि मला वाटतं आज दिवस चांगला आहे आपला. तुमच्याकडे कसं पकडतं दीपू. काय होतं ते 7.5 किलोचा खेकडा. आणि हा छोटा खेकडा भेटला, एक खेकडा होता. असं आता खेकडा शोधावं लागतं आपल्याला. पण ह्या वेळेस खूप पाणी जास्त आहे, त्यावेळी थोडं कमी पाणी लागतं. जर का कमी पाणी असेल तर अजून चांगले खेकडे भेटतात. पण होळाला पाणी खूप जास्त आहे यावेळेस. जेव्हा बघूया आपल्याला. आता सुरुवात तर चांगली झाली आपली. आणि ह्या पाण्यातून मोबाईल सांभाळणं थोडं डिफिकल्ट आहे. बघूया. आणि हे असं रिस्क घेऊन आपण चाललोय.
पाणी खूप जास्त आहे ओढ्याला बघा, त्यामुळे थोडं आपल्याला अवघड जाते. पण हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. दोघं एकदम तिकडे आणतात आणि ते दोघं येतो बघतो. त्यासाठी बॅटरीची खूप गरज असते. बॅटरी चांगली असेल तर मग तुम्ही अजून खेकडे पकडू शकता. पण जर का बॅटरी नसेल तर तुम्हाला खेकडे पकडता येणार नाही. आणि पाण्याचा जास्त आवाज येतो खूप. हे बघा, हे असं जावं लागतं. जर का एकदा पाय घसरला तर आपण गेलो खाली. आणि हे बघा, असे शोधतात खेकडे. बॅटरी लावून शोधावं लागतं खेकड्यांना. तर बघूया आपल्याला पण कुठे काय दिसतंय. हे बघा, हे खेकडे भेटलेले आहे. आणि दीपेशने पकडला खेकडा. हे बघा, असे खेकडे आहेत. आणि खेकडे तर भेटत आहेत आपल्याला एक अजून. पण माझा आवाज तुम्हाला येईल का मला माहित नाही, कारण की पाण्याचा आवाज खूप जास्त आहे. तरी पण बघूया, आपण ट्राय करतो तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी द्यायचं. पण थोडीफार खेकडे आपल्याला भेटलेत. पाण्याचा वेग आहे ना खूप जास्त आहे, त्यामुळे खेकडे पकडणं आणि खेकडे शोधणं सुद्धा आम्हाला अवघड जात आहे. आणि त्यात आता बरेच दिवस मी मुंबईला राहिलेलो असल्या कारणाने माझं ते स्किल सुद्धा कमी झालंय. हा बघा, खूप एकदम डिफिकल्ट रस्ता आहे. आणि त्या रस्त्यामधून वाट काढत काढत आपण चाललोय. 4 खेकडे तर आपल्याला भेटलेत आता अजून. आणि आपल्याला लवकर लवकर भेटले खेकडे. तर बघूया अजून काय आहे का. शोधतो आपण. मला वाटतं अजून एक खेकडा आहे. आणि ते बघा, दीपेश दाखव. दीपेश तुम्हाला कसं दीपेश दाखव इकडे. खेकडा म्हटलं छोटा आहे थोडा. मेहनत खूप करावी लागते. माझे पाय आणि पाय बघा माझे सर्व फिटण्यात ह्यासाठी आधीच प्रिपेअर होऊन यायला लागतं. पण मी असं धावत परत आलोय की बाबा जाऊया, एक्सपिरियन्स करूया काय काय ते. आणि ह्या पाण्यावरून जायला लागणार आपल्याला. जर का इथे एखादा पाय घसरला आपला तर आपला मोबाईल पण गेला आणि सगळंच गेलं. तर आपल्याला मोबाईल वाचून, बॅटरी वाचून सर्व काही काम करायचं आहे. हे एक्सपिरियन्स प्लेअर आहे, त्यामुळे ह्यांना काय एवढा डिफिकल्ट जात नाही. पण आता मला तर खूप डिफिकल्ट जाते बाबा. आणि मी एक चिंबोरी पण अजूनपर्यंत शोधून दिलेली नाही, कारण की मला धावताना आणि चालताना माझी वाट लागते. आणि हे बघा, हा तिथेच बघा कसं पकडतो. अजून एक भेटला. आणि मला वाटतं तिथेच मी चांगले खेकडे पकडतो तुमच्यापर्यंत. त्यांना शोधावं लागतं. हे बघा, तेव्हा मस्त खेकडा भेटला. खेकडे शोधण्याची पण टेक्निक असते मस्त. आणि आपण उठून सोडून कुठे जाल तर आपल्याला काहीच भेटणार नाही. बघा पाणी, बघा पाण्याचा वेग खूप जास्त आहे. ते उभं राहून सुद्धा देत नाही आपल्याला तिथे पाण्यामध्ये नेक्स्ट. त्यामुळे थोडं डिफिकल्ट जातं आम्हाला तिकडे शोधायला.
त्यासाठी एक्सपिरियन्स प्लेअर लागतं. रोहन आणि राजू तिकडे योगेश होतात आणि दीपू तिथे आहे. दीपूने आतापर्यंत चांगले खेकडे पकडले, मस्त मजा आली. तर मी सुद्धा एखादा खेकडा बघतो आणि मी सुद्धा पकडतो आता. तर मला काही खेकडा अजून तर भेटतच नाही तिथे. आणि मी चप्पल पण चांगलं घालून आलं, त्यामुळे आता सध्या कोकणाकडे हेच चालू असतं सगळं. ते बघा रुपेशला बघा भेटलं, रुपेशने पकडलं चांगलं आहे. तुला जास्त अपेक्षा नाही आहे, कारण की आता सध्या पाणी खूप जास्त आहे आणि मला असं वाटत नाही खेकडे चांगले भेटतील किंवा काय. पण हे काय भेटत आहे ते आपण घेत चाललं, छोटे मोठे सर्व. आणि मी पूर्ण ओला झालोय बघा आता. तू पण शोधतो खेकडे इकडे कुठे आहेत का. रुपेश तिकडे, रोहन आहे. मित्रांनो, जर का तुम्ही कोकणातले असेल तर तुमच्याकडे अशी चिमोरी पकडणे, चिमोरी पकडणं म्हणतो तुला. चिमोरी अशा पद्धतीने पकडलं ते हाताने, रात्रीची बॅटरी वाटते. तर जर का तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल, किंवा तुमच्याकडे ह्यांना काय बोलतात ह्या खेकड्यांना ते सुद्धा तुम्ही मला सांगा नक्की. आता आपण अर्धा होल तर पार केलाय. थोडे पण खेकडे आपल्याला भेटलेत. आपण शोधायचा ट्राय करतो अजून. अशी शोधली आता खेकडे बॅटरीच्या जोरावर. आणि तुम्हाला दिसतं का इकडे पूर्ण अंधार आहे, आणि अंधारामध्ये खेकडे पकडण्याचा थरार आम्ही करतो. आणि माझे कपडे तर पूर्ण ओले झाले, पॅन्ट माझी भिजली आहे पूर्ण, कारण की पाणीच जास्त आहे एवढं. नॉर्मली खेकडे पकडण्यासाठी जेव्हा पाणी कमी असते तेव्हा येतात, पण मी आज आलेलो मुंबईवरून, त्यामुळे हे दीपेश माझा भाऊ, राजू दादा आणि रोहन माझा भाचा आहे, ते बोलले की आपण चला जाऊया खेकड्यांना असं टाइमपास म्हणून, जे काय भेटेल ते भेटेल. आणि या बघा रोहनने पकडला बघा, छोटा खेकडा आहे, तो चांगला आहे. मित्रांनो, हे हाताला चावतात सुद्धा कधी कधी, कारण की बॅटरीवरील त्यांना थोडासा प्रॉब्लेम होता. पण जर का त्यांनी हाताला आपल्या चावलं तर चांगलाच आपण ओरडा देतो. मला तर अजूनपर्यंत एक खेकडा दिसला नाही. की माझी दृष्टी कमी झाली आहे की मला एक्सपिरियन्स कमी आहे तेच कळत नाही. आणि हे लोक मस्त गप्पा खेकडे पकडत आहेत. मला अजूनपर्यंत एक खेकडा भेटला नाही कुठे. मी त्याने पकडलेली खेकडीच दाखवतो आपल्यासारखं. पण भेटेल नक्की, आपल्याला सुद्धा खेकडा भेटेल कुठे ना कुठे. आपल्या नावाचं असेल आपल्याला तर आपण शोधूया. आणि मला असं वाटतं पाऊस येतोय, आणि आता आपल्याला मोबाईल असं वाटतं आतमध्ये ठेवावा लागणार आहे. बापरे, एवढा पाण्याचा ओघ आहे. हा मला नक्की वरती थोडी देईल ना, की बाबा माझे कपडे आणि माझं सगळं घेऊन जाईल सोबत. ते लोक बघा कसे पटापट जात आहेत, तोंडामध्ये बॅटरी पकडून जात आहेत.
तर मी पण तोंडामध्ये बॅटरी पकडू का? जर का मी तोंडामध्ये बॅटरी पकडली मी तुमच्याकडे बोलू कसं मग? तर मी ट्राय करतोय. आणि हा बघा दीपेश इकडून गेला, तर मी दीपेशच्या मागणार होतो जरा, कारण इकडे आपल्याला पाणी चढून नाही देणार वर. पाऊस आला का रे? हा दीपू, हा तुम्हाला तर पाऊस सुद्धा आलाय. पण जेवढं शक्य होईल आपण तेवढं तुम्हाला दाखवूया. बाबा इथे उतरताना माझी थोडी वाट लागते. आधीच मी मगाशी एकदा पडले, कारण की माझ्या स्लिपरने पाय घसरला आणि मी माझी धाप करून पापडलो. तर बघा हे बघा असे खेकडे पकडले जातात तसं बॅटरीच्या साह्याने बघा. आणि आपण म्हणतो की खेकडे पकडणं खूप सोपं असेल, पण इट इज ना खूप टास्क आहे खेकडे पकडणं म्हणजे. दोघे आमचे फंटर पुढे गेलेत आणि पाऊस मला असं वाटतं जोरात येतो आता जरा, तर आपल्याला मोबाईलला कव्हर घालावं लागेल आता. रात्रीची चिमोऱ्या पकडणं रात्रीचे. छत्री घेतली मित्रांनो आता आपण. तू पण छत्री घेतोय? नाही खालच्या छत्री ठेवतो. मोबाईल वगैरे ठेवून देतो आम्ही. पाऊस तर आला जोरात, असं पण भेटणारच आहे, काही जोरात आला पाऊस होता जरा. आणि मला असं वाटतं आता पोळाला पाणी नको जास्त यायला. जर का पाणी जास्त आले तर आम्हाला काय पकडा. आणि हा बघा दीपेशचे डोळे मला वाटतं चष्मा बिना चष्माचे एकदम शातीर आहेत आणि त्याला खेकडे बरोबर दिसतात. त्याने अजून सुद्धा एक खेकडा पकडला मस्त. छोटे आहेत, मोठे मोठे खेकडे नाहीत, कारण की आताच होळाला पाणी आलं ना, पावसाचे पाणी आलंय, त्यामुळे एवढे मोठे खेकडे नाही आहेत अजून. पण हे जर का आपण 1 महिन्यानंतर आलो किंवा 10-15 दिवसानंतरला आलो तर आपल्याला बरेचसे खेकडे भेटू शकतात. तर आपल्याला बरेचसे आता आपले पॅन्ट तर भेटलेले आहे, त्यामुळे आपण आता जास्त विचार नाही करत. हा बघा दीपेश चावलाय मला वाटतं. मस्त मोठा खेकडा चावलाय. चावला का दीपेश तुला? चावला नाही ना? त्याला खेकडा तर चावलाय नाही. पण बघा मला तर एक खेकडा दिसत नाही कुठे. माझी इथे तारांबळ होते की मी वरती चढायचं कसं बाबा, ना मला वर नीट चढता नाही येत आणि ना नीट शूट करताना सुद्धा येतात. बिकॉज जर का माझा मोबाईलला काय झालं तर माझ्या घरातले मला काय ठेवणार नाही. घेऊन आपण शूट करतो. आपण आता फक्त मोबाईलची बॅटरीवरतीच बघूया आपल्याला कुठे काय दिसते का. मी पाणी बघा फास्ट. गावचे पोरं म्हटले तर बाबा एक्सपर्ट असतात ते, आणि त्यांना काय एवढं डिफिकल्ट जात नाही ह्या गोष्टी. त्यांना कुठूनही चढायचं असेल तर ते बिंदास चढतात. नाही बघा अजून एक भेटलं मस्त, रोहनने पकडले. तर अशा तऱ्हेने जे काय भेटतील आपल्याला तिकडे ते आपण घेऊया आणि गुपचूप घरी जाऊया. आता दीपेश कुठून येतो. तर ह्या वेळेस एवढी मोठी मोठी खेकडे तर नाही आहेत, पण छोटी छोटी मिळत आहेत. बिकॉज आताच पाऊस सुरू झाला जोराचा आणि त्यामुळे अजून खेकडे आलेत नाही बरोबर. जर हा पाऊस थोडा मंदावला
आणि त्यानंतरला मग जेव्हा पाऊस येऊन असं असतं तेव्हा तर खूप खेकडे भेटतात असे. आणि बॅग इथे धडकता आहे. आता आपण बरेच वर आलोय. पहिले आपल्या पटापट खेकडे लागले, पण आता थोडासा संतगती झाली आपल्या खेकड्यांना भेटायचे आपल्याला तिकडे. तर बघूया कुठे आहेत त्या खेकडे. आणि आमचा मेंटर बोलतोय की वर पूर्ण झाडी जाम आहे, तर आपण इथूनच परत जाऊया आता. जेवढे काय भेटलेत तेवढे बस झालं. आणि हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल तो नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील, नवीन काही ना काही गावी आलो. मित्रांनो आता आपण चाललोय घरी रिटर्न, कारण की पाणी खूप आहे आणि खेकडे काही भेटत नाही. जेवढी थोडीफार खेकडे भेटली आपल्याला तेवढे घेऊन आपण घरी चाललोय आता. हे बघूया आमचा मेंटर काय बोलतो. हां बंद करू. हां बंद कर. पाऊस गेलाय, पावसाने थोडी गडबड झाली, नाहीतर आपण बरोबर शूट केलं असतं सर्व. तर आता आपण घरी चाललो. हा कोणता रस्ता आहे रे? आणि आमच्या गावाकडे एक केटवाचा खल्ला आहे, तर त्या रस्त्याने आपण चाललोय. मला माहित नाही, आपण व्हिडिओ तर शूट केलाय, पण ओलाचा आवाज म्हणजे पाण्याचा आवाज, ओढ्याच्या पाण्याचा आवाज खूप जास्त होता. तर माझा आवाज त्याच्यामध्ये येतो की नाही मलाच नाही माहिती, तर आपण नक्की चेक करू. एवढं रात्रीच आम्ही जंगलातून फिरतोय आणि माहित नाही रे, थोडीफार खेकडे ते भेटलेत आम्हाला. तर बघूया आता. आणि हा आहे केटवाचा खल्ला. तर बघूया किती खेकडे भेटलेत आपल्याला. दाखव रोहन जरा किती भेटले थोडा आपण बघूया. एवढी थोडीफार खेकडे भेटली, जास्त नाही भेटली, छोटी छोटी आहेत पण चांगली भेटली एवढ्या पाण्यातून. आणि हे आहेत आपले 3 मेंबर. आणि आता घरच्या रस्त्याला चाललो. इकडे सुद्धा एक होल आहे, तर घरी जायचं नाही रे. तर आम्ही इथे जात नाही आता, कारण की पाणी खूप आहे ओढ्याला, त्याच्यामुळं काय भेटण्याची शक्यता नाही. ते पण थोडीफार भेटते आपल्याला. चला मग टाटा बाय बाय. मित्रांनो फायनली आलो आपण आपल्या घरी आता. आणि मी तुम्हाला माझा अवतार दाखवतो. हे बघा माझी हालत बघा काय झाली एवढ्याशा पाण्यामध्ये. पाणी तर जास्त सुटलं तरी पण